व्हिडिओत कमी दिसणारा स्वयं चक्क किचनमध्ये काय करत आहे असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल ना. त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेलच, पण त्याआधी आपण बघूया आपला आजचा दिवस कसा गेला. आज मी बनवला होता मक्याचा चिवडा, रव्याची बर्फी. आता दिवाळी जवळ येत आहे म्हणून हे सर्व फराळ चालू आहे असं तुम्हाला वाटत असेल. हो, तसंच आहे. दिवाळीसुद्धा जवळ येत आहे म्हणजे उरले 2-3च दिवस. फराळ हे आपलं कंप्लीट व्हायला पाहिजे म्हणून मग एकाच दिवशी 2-2 आयटम करायचा प्रयत्न चालू आहे. आणि एवढं सर्व करायचं मागचं रिझन असं की स्वयंमान त्यांच्या स्कूलमध्ये दिवाळी बाजार होता. चला म्हटलं दिवाळीची पण तयारी होऊन जाईल आणि त्याच्या स्कूलचं पण काम होऊन जाईल. आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 दिवे दाखवले होते, ते परफेक्ट जमले म्हणून मग असं मस्त कलरचे दिवे केले. आता हे दिवे जेवढे छान दिसतात ना तेवढे करताना रिस्कसुद्धा असते, कारण व्हॅक्स ना मध्येच पेट घेऊन घेते. तरी आम्ही ते व्यवस्थित असे काळजीपूर्वक छान असे करून घेतले होते. त्याच्यानंतर हे सर्व पॅकिंगसाठी तर ठेवून दिलं होतं. दिवस इतका पटकन गेला ना याच्यामध्ये, म्हणजे ते करायपासनं तर पॅकिंग करेपर्यंत जवळजवळ आम्हाला 11 वाजून गेले होते. त्यात मुलांनी सुद्धा छान अशी मदत केली होती. बर्फी पाहिजे तशी पूर्ण सुकलेली नव्हती, त्याच्यामुळे ती हळू व्यवस्थित ठेवत होती. पण खायला ती इतकी नरम लागत होती ना, म्हणजे एका सेकंदात तिचे छान असे तुकडे होत होते. म्हणजे ते जास्त कडक नाही की जास्त नरम नाही, अशी एकदम परफेक्ट बर्फी बनलेली होती. फर्स्ट टाईमच देत होती त्याच्यामुळे क्वांटिटी थोडी कमी कमी करून असे छान पॅक करून दिले होते. आणि फर्स्ट टाईमच त्यांनी फूड आयटम्स ठेवले होते. नेहमी त्यांचे डेकोरेशन असतात. चला उद्या बघूया आपण त्यांचा दिवाळी बाजार. तोपर्यंत बाय.